नमस्कार. कविता बऱ्याचदा वृत्तबद्धच असतात. आता ही पहिलीच कविता बघा. चंद्रकांत या वृत्तातील आहे आणि एखाद्या पुरातन मंदिराचं काय म्हणणं असेल ते सांगणारी ही कविता. जरी पाडल्या साऱ्या भिंती माझ्या काळाने, शिखर तळपते जरी भंगले आज दिमाखाने. अजून आहे तशीच ऊर्जा माझ्या गाभारी, अजून काही भक्त भेटती जुन्याच ओढीने. किती भयंकर गवत वाढले आजूबाजूला, भेगे मधुनी पिंपळ उगवे चिरून भिंतीला. तरी अनाहत नाद होतसे घंटा नादाने, थकवा त्याने पळून जातो मनास आलेला. एकेकाळी वैभव होते माझ्या पायाशी, रंकच नाही राजासुद्धा येई दाराशी. गाभारी तो शंकर भोळा ऐके गाऱ्हाणी, नाते प्रत्येकाचे जोडी तो परमात्म्याशी. नीळकंठ तो पूर्ण करी बघ साऱ्या इच्छांना, अजूनही तो देतो मुक्ती जगात कर्मांना. विचार कसला करसी वेड्या शरण शिवाला जा, पुन्हा कळू दे वाटा इथल्या तुझ्या पावलांना. पुन्हा कळू दे वाटा इथल्या तुझ्या पाऊलांना. व्यक्तिचित्रण किंवा प्रसंगावर आधारित अशाही कविता कवी करत असतो. ही पुढची कविता अशीच एका बापाच्या जीवाची घालमेल होताना दाखवणारी आहे. वृत्त आहे हरिभगिनी. अपार माया त्याची असते दाखवणे पण जमत नसे, अपार माया त्याची असते दाखवणे पण जमत नसे. जरी कोरडे वर्तन वरती मनात त्याच्या प्रेम वसे. लेकीसाठी जीव तळमळे बापाचा प्रत्येक क्षणी, मायेची नजरेत भावना त्याच्या कायम दिसत असे. जरी गप्प तो मनात त्याच्या असेल काही दडलेले, ओठांवरती हसू तरीही डोळे त्याचे भरलेले. पाठवणी करताना होतो जीव कसनुसा बापाचा, बंध मनाचा तुटतो त्याच्या पाऊल पाहून अडलेले. लेक आपली झाली परकी खंत मनाला पोखरते, बोबडवाणी बालपणीची कानामध्ये किणकिणते. मनात रुंजी घालत बसती लेकीच्या त्या आठवणी, निघून जाते लेक सासरी उणीव तिची पण जाणवते. भेटायाला तिला जायची इच्छा त्याला होत असे, तरी तिच्या सासरी जायचे मनात धाडस होत नसे. दुरूनही तो तिला पाहतो दोन मनीच्या डोळ्यांनी, आशीर्वचने प्रेमभराने लेकीला तो देत असे. आशीर्वचने प्रेमभराने लेकीला तो देत असे. या वरच्या दोन्ही कविता आपण ऐकल्या त्या मात्रा वृत्तातील होत्या. आनंदकंद वृत्तातील पुढची कविता आपण ऐकूया. वाटेत पेरलेले काटे दिसू नये का, माझ्यावरी भरवसा कोणी करू नये का. डोळ्यात दाटलेले पाणी दिसेन कोणा, दुःखास आज माझ्या वाली असू नये का. मारून सर्व इच्छा जगतात जीव येथे, कोणा मिळे किनारा बुडतात कोण येथे. जगणे नसे सुखाचे मरणात दुःख वसते, आयुष्य भासते मग ते अर्थशून्य येथे. वाट्यास फार आले आयुष्य भंगलेले, वाट्यास फार आले आयुष्य भंगलेले. साहू कसे कळेना कित्येक वार झाले, पायात साखळ्या अन हातात घट्ट बेडी. पायात साखळ्या अन हातात घट्ट बेडी, तोडून बंध सारे मी आज मुक्त झाले. मिळतील खूप अनुभव नाही कमी कशाला, मिळतील खूप अनुभव नाही कमी कशाला. नसतील सोबती पण कोणी अनेक वेळा, वाटेत चालण्याचा होतो सराव इकडे. आहे उभ्या जगाची विस्तीर्ण पाठशाळा, आहे उभ्या जगाची विस्तीर्ण पाठशाळा. इंग्रजीमध्ये सॉनेट हा एक कविता प्रकार आहे, ज्याला मराठीत आपण सुनीत या नावाने ओळखतो. 14 ओळींचीच ही कविता उद्धव वृत्तातील.
प्राजक्त बहरला दारी, घेऊन फुलांची थाळी, वेचण्या फुले ती गेली, पण सडा असे शेजारी. भामेस राग मग आला, आरोप करी ती मोठा. भामेस राग मग आला, आरोप करी ती मोठा. कृष्णाला ठरवी खोटा, दूषणे देतसे त्याला. वसतोस मनी साऱ्यांच्या, पण तुला रुक्मिणी प्यारी. वसतोस मनी साऱ्यांच्या, पण तुला रुक्मिणी प्यारी. आम्ही बाकीच्या नारी, नुसत्याच काय नावाच्या. हा सोड राग तू भामे, हा सोड राग तू भामे. जप मनात माधव प्रेमे, जप मनात माधव प्रेमे. स्त्री मनाची भूल सर्वच कवींना पडते, तशीच ती मलाही पडली. विधाता वृत्तातील ही पुढची कविता. ही लाट दूर जाताना, का खुणा ठेवूनी जाते. परतून पुन्हा येण्याची, का आस लावूनी जाते. या मर्यादा नसलेल्या, सागरास कैसे सांगू. या मर्यादा नसलेल्या, सागरास कैसे सांगू. काठावरची ती वाळू, का ओल पांघरून येते. लागता ओढ मिलनाची, ती सरिता धावत सुटते. लागता ओढ मिलनाची, ती सरिता धावत सुटते. सजनास भेटण्याकरिता, अडथळे पार ती करते. विसरून स्वतःला जाते, मिसळून सागरामध्ये. ती केवळ प्रेमाकरिता, सर्वस्व त्यागुनी जगते. चंद्राच्या आकर्षाने, सागरास भरती येते. चंद्राच्या आकर्षाने, सागरास भरती येते. त्या जलबिंदूंनी धरती, चंद्राला स्पर्शून जाते. प्रियकरास भेटायाला, लागते पहावी वाट. प्रियकरास भेटायाला, लागते पहावी वाट. महिन्याच्या काळानंतर, ती पुन्हा पौर्णिमा येते. कळलेच तुला ना वेड्या, अलवार प्रीतीचे नाते. कळलेच तुला ना वेड्या, अलवार प्रीतीचे नाते. सोडून घराला आपुल्या, ती तुझ्याबरोबर येते. आवड उरते ना काही, वेगळी तिची रे आता. लावण्या तुझ्या नावाचे, ती कुंकू मागत बसते. लावण्या तुझ्या नावाचे, ती कुंकू मागत बसते. स्त्री मन जसं कवींना भुरळ घालतं, तसंच कृष्णही घालतो. ही पुढची कविता देवराज या अक्षरगणवृत्तातील कृष्णावरची. सांज होत गोकुळात कृष्ण वेणू वाजवी. धुंद सूर ते असे मनात प्रीत जागवी. वेड लागले मला कळेन काय जाहले. कृष्ण रूप साठवून सावळ्यात गुंतले. चांदण्या नभातल्या कशा अबोल चालल्या. चांदण्या नभातल्या कशा अबोल चालल्या. शब्द संपले तिथे निभावनाच बोलल्या. सूर छेडता हरी मनास वेड लागते. वाट वाकडी तरी तुझ्याकडेच धावते. बंधना उरे मनास ना वसे मनी भीती. प्रेम झूल पांघरून ऊब घेतली किती. गोकुळात आज बोल सर्व बोलती असे. कृष्ण राधिका जणू अजून वेगळी नसे. कृष्ण राधिका जणू अजून वेगळी नसे. आईचं मन ही एक वेगळीच जागा. शिकण्यासाठी, नोकरीसाठी लांब गेलेल्या मुलांच्या आठवणीत रमणारी, काहीशी दुःखी होणारी आई आपल्याला या पुढच्या भुजंगप्रयात वृत्तातील कवितेमध्ये ऐकायला मिळेल. नसे नाद आता इथे पावलांचा. कुठे आज आहे थवा पाखरांचा. दिसेनाच कोठे असा दूर गेला. मना वाटतो खेद त्या आठवांचा. सखे अंगणी खेळली सोबतीने. जशी वेल वाढे तरू संगतीने.
कुठे आज गेली अशी पाखरे ती, पडे आठवांचा पिळा भोवतीने. इथे वाढली ती, इथे खेळली ती, कितीदा पडूनी पुन्हा धावली ती. अशा या अवेळी असे येतसे का, तया पाखरांचे पुन्हा नाव ओठी. मला आवडे लाड करण्यास सारे, पुन्हा अंगणी या जमा एकदारे. अजूनी असे एकटी मी म्हणूनी, मला भेटण्या या पुन्हा मागुती रे. गझल हा एक वेगळा पण वृत्तबद्ध काव्याचाच प्रकार. व्योमगंगा वृत्तातील ही गझल. कोण चढतो उंच डोंगर खूप साऱ्या अडचणीचे, कोण चढतो उंच डोंगर खूप साऱ्या अडचणीचे, आणि कोणी थांबतो घेऊन दर्शन पायरीचे. धर्मजाती कारणांनी भांडणे होतात मोठी, धर्मजाती कारणांनी भांडणे होतात मोठी. वेळ गेल्यावर समजते दुःख त्यांना फाळणीचे. सोडूनी अर्ध्यात गेला एकटीला सोबती तो, सोडूनी अर्ध्यात गेला एकटीला सोबती तो. देवघर मग भाग्य बनले त्या घराच्या कोयरीचे. कुंद वातावरण झाले पावसाळी रात्रकाळी, कुंद वातावरण झाले पावसाळी रात्रकाळी. दूर रानातून येती सूर मंजुळ बासरीचे. देवळामध्ये मला येण्यास बंदी घातली पण, देवळामध्ये मला येण्यास बंदी घातली पण. पायरीवर पाय दिसले आज माझ्या माऊलीचे, पायरीवर पाय दिसले आज माझ्या माऊलीचे. मराठी जनमानसात रूढ असलेला अभंग हा एक प्रकार, पण बरेचसे अभंग हे विठ्ठल भक्तीचेच असतात. माझी ही पुढची अभंग छंदातील रचना मात्र हल्लीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. ओझे दप्तराचे असे पाठीवरती, डोक्यामध्ये परी गुंता सारा. काय करू पुढे कसे ठरवावे, कोणा विचारावे प्रश्न माझे. डॉक्टर बनू की इंजिनियर मी, मार्क कुठे कमी पडू नये. JEE CET आणि असे नीट, JEE CET आणि असे नीट. बसावे मी फिट कोठेतरी. जिकडे तिकडे स्पर्धा जीव घेणी, जिकडे तिकडे स्पर्धा जीव घेणी. डोळ्यांमध्ये पाणी दाटत असे. ज्ञान की माहिती करू आता गोळा, ज्ञान की माहिती करू आता गोळा. मेंदूचा पाचोळा सर्व झाला. एकदाची पार होऊ देही वारी, एकदाची पार होऊ देही दरी. तेव्हाच पदरी शांती पडे. अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या सुभाषितांवरूनही आपल्याला कविता सुचतात. असंच एक सुभाषित आहे. आशानां मनुष्याणां काचित् आश्चर्य शृंखला, ययाबद्धा प्रधावन्ती मुक्तास्तिष्ठन्ती पंगुवत. म्हणजे आशेच्या बेड्या पायी असलेला माणूस हा धावत सुटतो आणि त्या बेड्यांपासून मुक्त असलेला माणूस मात्र एकाच ठिकाणी थांबून राहतो. या आशयाची कविता लवंगलता या वृत्तातील. आशेवरती खेळ चालतो जगात इथल्या सारा, मृगजळ दिसता मनास लागे थंडगार मगवारा. पायी बेडी आशेची का धावा यामज लावी, उभा तिच्यावर जणू राहिला स्वप्नांचा डोलारा. जो बंधित तो धावत सुटतो अजब न्याय बेडीचा, जो बंधित तो धावत सुटतो अजब न्याय बेडीचा. आशा लावे धावा याला काय बेत वेडीचा. उरस फोड मग सुरूच राहते इच्छा संपत नाही, उरस फोड मग सुरूच राहते इच्छा संपत नाही. मानव बनतो प्यादे केवळ नियतीच्या खेळीचा. आशेमध्ये अडकून पडला जो नाही तो सुटतो,
आशेमध्ये अडकून पडला जो नाही तो सुटतो, धावत नाही कोणा मागे स्तब्ध शांत तो बसतो. दिसतो त्याला पैल तीर अन दिव्य मार्ग मोक्षाचा, ज्याच्या पायी नसते बेडी विरक्त होऊन जातो, ज्याच्या पायी नसते बेडी विरक्त होऊन जातो. देशभक्ती हा सुद्धा कवींचा एक लाडका विषय. देशभक्तीपर असं हे गीत समुदित मदना या वृत्तामधलं. चला तिरंगा विश्वामध्ये उंच उंच फडकवू, चला तिरंगा विश्वामध्ये उंच उंच फडकवू, भारत भूमी आपली माता मान तिचा वाढवू, मान तिचा वाढवू. शून्य जगाला दिले जयाने आर्यभट्ट आमुचा, योग मंत्र तो पसरविणारा कोणी नाही दुजा. उंच यशाची शिखरे सारी ध्येयाने सर करू, भारत भूमी आपली माता मान तिचा वाढवू, मान तिचा वाढवू. कधी आक्रमण नाही केले दुसऱ्या देशावरी, चोख दिले पण उत्तर ज्यांनी खोडीही काढली. शांतीचा संदेश जगी या दूर दूर पसरवू, भारत भूमी आपली माता मान तिचा वाढवू, मान तिचा वाढवू. जगद्गुरु करण्या देशाला प्रयत्न सगळे करू, विज्ञानाच्या मदतीने देशाला मोठे करू. एकजुटीने विकास गंगा भूमीवर उतरवू, भारत भूमी आपली माता मान तिचा वाढवू, भारत भूमी आपली माता मान तिचा वाढवू. चला तिरंगा विश्वामध्ये उंच उंच फडकवू, भारत भूमी आपली माता मान तिचा वाढवू, मान तिचा वाढवू. धन्यवाद.